असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। मुंबई पदवीधर निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। मुंबई पदवीधर निवडणुकीच्या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोपांना आता खूप मोठ्या प्रमाणात उधाण आलंय। काल शिवसेनेचे नेते आणि मुंबई पदवीधरचे उमेदवार अनिल परब यांनी भाजप आणि महायुतीवरती काही गंभीर आरोप केलेत। त्यासोबतच या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाचा आणि सरकारचा हस्तक्षेप या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाढलाय असंही त्यांनी म्हटलंय। या सगळ्यावर बोलण्यासाठी भाजपचे उमेदवार आणि मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार आपल्यासोबत आहेत। सर, आपलं स्वागत आहे। काल अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली। खऱ्या अर्थानं ही जी काही पदवीधर निवडणूक सुरू आहे त्यामध्ये सरकारचा मोठा हस्तक्षेप सुरू आहे आणि 12,000 नावं यादीतून वगळण्यात आली आहेत, कुठलंही कारण ठोस न देता अशा प्रकारचा त्यांनी आरोप केलाय। मला वाटतं त्याचं राजकीय म्हणून जे उत्तर आहे ते काल आमचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांनी दिलंय। पण मुळात ही इलेक्शन आपण सगळ्यांनीच टेक्निकली समजून घेतली पाहिजे। त्याचं एक कारण पदवीधर नोंदणी सुद्धा करत नाहीत आणि पदवीधरांचं मतदानासाठी बाहेर येण्याचं प्रमाणही खूप कमी असतं। एकतर या सगळ्या निवडणुकीसाठी किंवा मतदार म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःला मतदार म्हणून नोंदवावं लागतं, ग्रॅज्युएट म्हणून नोंदवावं लागतं। माझ्या माहितीनुसार, कारण मी उमेदवार आहे, 2 फेजमध्ये मतदार याद्या तयार झाल्या आणि पहिल्या फेजमध्ये जी सूची आली मला नाही वाटत त्यातली काही नावं कमी झाली। दुसऱ्या सूचीमध्ये सर्वच पक्षांची काही ना काही प्रमाणात नावं कमी झाली, कारण ते इलेक्शन कमिशननी ती नावं का कमी केली आपल्याला ते आज तरी त्याचं सगळं उत्तर काढणं वगैरे अवघड आहे, माहीत नाही। मूळ मुद्दा हा मी मगाशी सांगितलं तसं 2 भागांमध्ये ही निवडणूक होते। यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि आता सोबत येत असलेले मित्र पक्ष असं मिळून एक खूप मोठा आकडा आपला नोंदणीचा आहे आणि अर्थात दुसऱ्या फेरीमध्ये चॅलेंज जे आहे ते आपल्या मतदाराला बाहेर बोलवण्याचं आहे, आवाहन करायचं आहे आणि त्याच्यासमोर एक अजेंडा ठेवण्याचा आहे की मुंबईसाठी निवडून या असं जेव्हा निवडून द्या असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा मी कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे माझं इतकी वर्ष काही योगदान आहे, हे पक्षात आदराचं स्थान निर्माण करण्यासाठी चांगली गोष्ट आहे, मला आदर आहे त्याविषयी। पण मूळ मुद्दा हा मुंबईचा आहे, कारण ही मुंबईसाठी लढली जाणारी निवडणूक आहे। मुंबईला एक पदवीधर आमदार असतो आणि त्याने सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या विषयी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आवाज बुलंद करायचा असतो। ज्या निरनिराळ्या डेव्हलपमेंट एजन्सीज, मग MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल, आरोग्य विभाग असेल, PWD असेल, अन्न रेशनिंग असेल, अशा मुंबईकरांच्या रेल्वे बेस्ट ST सुद्धा आहे। त्यात सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेगवेगळ्या दररोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याचा पाठपुरावा करण्याचा अजेंडा तुमच्याकडे असला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो या निवडणुकीचा केंद्रबिंदू असला पाहिजे। या सगळ्या मुद्द्यांचा प्रचारामध्ये कुठेही सहभाग आहे असं दिसत नाही। तुम्ही या मुद्द्यांचा आता उल्लेख केला, मात्र इतर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं या मुद्द्यांवरती अद्याप भाष्य करण्यात आलेलं नाही असं सध्या तरी दिसतंय। काय कारण असावं या मुद्द्यांचा त्यांच्या प्रचारामध्ये त्यांनी समावेश केला नाही असं सध्या दिसतंय? त्यांनी का समावेश केला नाही याचं काही मी उत्तर देऊ शकत नाही। हा इतक्याच रोखठोकपणे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा अशी माझी तुम्हाला विनंती आहे। मी पहिल्या दिवशीपासून, म्हणजे जेव्हा माझा फॉर्म भरला आणि आपण सगळ्या वृत्तपत्रातल्या किंवा चॅनलमधल्या किंवा सोशल मीडियावरच्या मित्रांनी मला प्रश्न विचारला, तेव्हापासून मी हा 4फोल्ड अजेंडा मांडतोच आहे। मुंबईकरांच्या चांगल्या आणि सातत्याने लागणाऱ्या रोजगारासाठी त्यांच्या स्किल्सचं अपग्रेडेशन, कारण मुंबई हे खरं तर रोजगार देणारच शहर आहे, पण ते कुणाला रोजगार देतं तर जो नुसता पदवीधर आहे त्याला रोजगार देतं का, तर नाही। इंडस्ट्रीच्या, व्यक्तीच्या, घराच्या, अशा सगळ्यांच्या मिळून गरजा आहेत आणि ही आर्थिक राजधानी आहे। इथे राहणाऱ्या नागरिकांची सर्व प्रकारच्या, सर्व घटकातल्या
त्यांची एक पर्चेसिंग कपॅसिटी आहे, त्यांची एक स्पेंडिंग कपॅसिटी आहे. त्यांना स्किल्ड माणसं लागतात आणि ते स्किल अपग्रेडेशन आपण सर्वसामान्य मुंबईकराचं जर करू शकलो तर त्याच्या रोजगाराची हमी घेण्याची कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही राजकीय नेत्याला गरज नाहीये. माता मुंबई इतकी सक्षम आहे की ती तिच्या मुंबईकराला एक सन्मानजनक रोजगार देऊ शकते. तुम्ही चतुसूत्रीचा उल्लेख करताय. खऱ्या अर्थानं एक कॅचिंग मुवमेंट किंवा कॅचिंग पॉइंट त्याला आपण म्हणू शकतो, कारण काही मतदारांनी सुद्धा या चतुसूत्रीचा तुम्ही उल्लेख करताय त्याबद्दल काही सकारात्मक भावना व्यक्त केल्या होत्या. जर थोडक्यात सांगायचं तर ही चतुसूत्री नेमकी काय आहे आणि त्याचा मुंबईकरांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? पहिला तर मी आधीच सांगितला. दुसरं आहे मुंबईकरांचं आरोग्य. माझ्या अजेंडामध्ये पहिल्या दिवसापासून तो आहे. छोटे छोटे आजार तर साथीचे आजार असतील वगैरे असतात, पण मोठे आजार सुद्धा असतात. म्हणजे कॅन्सर असतो, ट्युबरक्युलोसिस असतं, डायबिटीस असतं, अनेक आजार आहेत. आपल्याकडे या मुख्यमंत्र्यांनी एक खूप चांगली योजना सुरू केली. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपला दवाखाना ही कन्सेप्ट त्यांनी सुरू केली. या दवाखान्यांमध्ये टाटा कॅन्सर असेल, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत, डॉक्टर्स आहेत. यांच्या मदतीने तुम्ही जर प्रायमरी स्क्रीनिंग नागरिकांचं करून घेतलं, म्हणजे ज्याच्यात ओरल कॅन्सर असू शकतो, ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो, अन्य सर्व प्रकारचे कॅन्सर्स आहेत, हे प्रायमरी तुमच्या स्क्रीनिंगमध्ये लक्षात येतात. आणि भारत हा असा देश आहे जिथे आपण कोविडची लस केली, लस आपल्या नागरिकांना दिली, उरलेल्या जगाला दिली आणि भारत कोविडच्या विळख्यातनं लवकर बाहेर आला आणि कामाला लागला. युरोपियन नेशन्स मधले कितीतरी देश अजूनही चाचपडत आहेत. मग अशा प्रकारच्या छोट्या आरोग्याच्या चिंता आपण मुंबईकरांच्या करू शकत नाही का? एवढाच माझा प्रश्न आहे. माझा तिसरा मुद्दा आहे मुंबईकरांच्या पर्यावरणाचा किंवा मुंबईतल्या जैवविविधतेचा. अगदी खूप प्रिसाइजली किंवा सांगायचं झालं तर आपल्याला खूप मोठा समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यावर खूप मोठी जैवविविधता आहे. तुम्हाला वाटेल अरे तू काय प्राण्यांचं बोलतोस किंवा झाडांचं बोलतोस किंवा संजय गांधी मधल्या बिबट्याचं बोलतोस, तर ते तसं नाहीये. आपण सगळेच एकमेकांशी जोडलेले आहोत. जेव्हा सायक्लोन्स येतात किंवा भरती येते आणि वादळी वारे मुंबईला येऊन थडकतात, त्या सगळ्याचा परिणाम आपल्या लोकजीवनावर होतो आणि पर्यायाने आपल्या मुंबईच्या अर्थकारणावर होतो, रोजगारांवर होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर नुसतं ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाशी डील करण्याचा, समस्यांशी डील करण्याचा आराखडा असं पोपटपंची करून होणार नाही. आपल्याला एक ठोस आराखडा त्याच्यासाठी मुंबईच्या पर्यावरणाचा केला पाहिजे. मी मुंबई महानगरपालिकेचं यावर्षीचं जे बजेट आहे ते मागून घेतलं. ते जेमतेम 10 कोटीचं आहे. ते मोठं असलं पाहिजे. आपल्याला माझ्या एका व्हिडिओत मी म्हटलंय की आपल्याकडे मुंबईच्या फुटपाथवर खूप सारे दुर्मिळ वृक्ष आहेत. आपल्याला माहितीही नसतं कुठला आहे तो आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाचीच नाहीये. वृक्ष प्राधिकरणाकडे माझी हक्काने मागणी असेल की तुम्ही एक पोर्टल तयार करा. वृक्षप्रेमी संस्था आहेत, फ्रेंड्स ऑफ ट्रीज आहेत, जे मुंबईत उत्तम काम करतात. त्यांच्या सहकार्याने ही सारी झाडं रेकॉर्डवर आणा, त्यांचे स्टेटस अपडेट द्या. मुंबईकरांना हे सहज शक्य आहे. ह्या काही अशा खूप मोठ्या मागण्या नाही आहेत. या छोट्या मागण्या आहेत ज्या सहज आपल्याला अचीव करता येतील. चौथा मुद्दा माझा आहे तो मुंबई ही सर्वसामान्य माणसाची आहे. मेजॉरिटी मुंबई ही सर्वसामान्य माणसाची आहे, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहेत. मी अनधिकृत घरं असा शब्द मुद्दाम टाळतोय. मी अनौपचारिक घरं असा शब्द वापरतोय. जर आपल्या देशाने, आपल्या घटनेने, पुन्हा पंतप्रधानांनी प्रत्येकाला घर असं जर स्वप्न पाहिलं असेल तर घरं अनधिकृत कशी असू शकतात? घरं अनौपचारिक असू शकतात. घराचा हक्क प्रत्येकाचा आहे. मग रिडेव्हलपमेंटचे विषय मुंबईत मोठ्या प्रमाणावर येतात आणि रिडेव्हलपमेंट सक्सेसफुल मुंबई चांगली होतात त्याचे एक कारण घराचे दर आहेत. मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो, ज्या वरळीत, तिथे लोअर परेलला संभाजीनगर नावाची एक वसाहत आहे. त्या काळी म्हणजे जवळजवळ माझा अंदाज आहे 15 वर्षाच्या आधी रहिवाशांनी आणि चाळीच्या मालकांनी मिळून रिडेव्हलप केलेली ही सोसायटी आहे. आता मग रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प यशस्वी का होत नाहीत?
तर म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटचे भाडेकरूंनी आणि चाळ मालकांनी मिळून केलेले किंवा भाडेकरूंनीच केलेले, तर त्याला दोन कारण आहेत. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे भाडेकरूंची एकी, त्यावर तर रहिवाशांशिवाय कोणीच पर्याय काढू शकत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे अशा मंडळींना, अशा प्रोजेक्ट्सना फायनान्स करणाऱ्या एजन्सीचा. मुंबईत इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या व्हेंचर्ससाठी फायनान्स केले जातात, पण अशा 200 कोटी 300 कोटी 400 कोटी 100 कोटी असं फायनान्स करण्यासाठी एक चांगलं दोन्हीकडे उत्तरदायी, म्हणजे सरकारही त्यात उत्तरदायी असेल आणि इमारत सोसायटी पण उत्तरदायी, असं काहीतरी एक धोरण होणं आवश्यक आहे. मुंबईत सगळं जग येऊन पैसे लावतं, आपल्या लोकांसाठी का लावणार नाहीत? आणि जर आपण स्वयंविकास करू शकलो तर जागा जास्त मिळेल, कॉर्पस फंडची चिंता करता येईल. SRA मध्ये झालेल्या मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये राहत असलेल्या म्हणजे रिहॅब टॉवर्सची स्थिती काय आहे आज? तर इमारतीची लिफ्ट चालत नाही, मग त्या इमारतीच्या लिफ्टमध्ये मेंटेनन्स होत नाही, मग वरच्या मजल्यावरची माणसं वरच अडकून पडतात. मला असं वाटतं की निवडणूक आहे ना, ही मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत असली पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून उभा आहे, सामाजिक राजकीय पर्यावरणीय चळवळीत काम करतोय, पण निवडणूक ही लोकांची असली पाहिजे, निवडणूक ही लोकांच्या मुद्द्यासाठी असली पाहिजे, एवढंच मला वाटतं. तुम्ही 4 मुद्दे सांगितलेत: मुंबईकरांचं आरोग्य, पर्यावरण, शाश्वत पुनर्विकास आणि एकंदर मुंबईकरांशी जे निगडचे मुद्दे आहेत. काय व्हायला पाहिजे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र या 4 मुद्द्यांना तडीस नेण्यासाठी एखादी ब्लू प्रिंट, एखादा शाश्वत प्लॅन असा तुम्ही तयार केलाय, तुमच्याकडे आहे? जर उद्या तुम्हाला जनतेनं आणि मुंबईच्या पदवीकरांनी जर संधी दिली तर तो प्लॅन तुमच्याकडे तयार आहे का? मला ना असे मोठे मोठे शब्द वापरायला आवडत नाही. ही खूप छोटीशी, ह्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दवाखान्यामध्ये आपण एक QR कोड बसवू शकतो का? ज्याला एक गुगल फॉर्म कनेक्ट करू शकतो का? तो आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि आयुक्तांच्या ईमेल ID ला जोडू शकतो का? ज्याच्यात ते लिहितील की इथे आज यावेळेस डॉक्टर अवेलेबल नाहीत, औषधं संपली आहेत, आमच्याशी नीट वागत नाहीत. छोटीशी गोष्ट आहे ना, याच्यासाठी तुम्हाला म्हणजे मोठे मोठे आराखडे बनवण्याची गरज काय आहे? थोडीशी सदिच्छेची गरज आहे आपल्या मुंबईच्या माणसासाठी, एवढंच माझं म्हणणं आहे. मी अजेंडा मांडलाय, पण नुसते या 4 अजेंडावर मुंबईचा आवाज उठवणं शक्य नाहीये. एक आकृतीबंध यावा म्हणून मी त्याला चतुसूत्री म्हटलंय, पण गुंतवणूकदार आहेत मोठ्या प्रमाणावर, शाळा आहेत आपल्या, मातृभाषेत शिक्षणासाठी केंद्र सरकार आता आग्रही आहे, न्यायालयात मराठीत सुनावणी व्हावी. पदवीधराचा आमदार असला तरी तो आमदारच आहे ना, आणि त्याला इतर कुठल्याही आमदारांप्रमाणे हक्क आहेत आणि कर्तव्य आहेत, सुविधा आहेत, सोयी आहेत, शासन दरबारी ऍक्सेस आहे, त्याचा फक्त तुम्ही वापर करून घ्यायचा आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. शेवटचे 2 प्रश्न. या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की अनिल परबांकडनं आणि शिवसेनेकडनं आरोप होत आहेत. एक गंभीर आरोप असाही होतोय की निवडणुकीमध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय सरकारच्या माध्यमातून. जसं मी पूर्वी म्हणालो की नावं गहाळ होणं असतील किंवा मतदार केंद्र हे दूरदूरचे असतील किंवा एका घरातील एका सदस्याचं नाव या मतदार केंद्रावर असेल किंवा दुसऱ्याचं नाव त्यापेक्षा दूर असेल. या सगळ्या आरोपांना निवडणुकीमध्ये कितपत महत्व आलंय आणि या आरोपांचा काय परिणाम होऊ शकतो पदवीधरांवरती? कारण ही विचारवंतांची, विचार करून मतदार करणाऱ्या मतदारांची निवडणूक आहे असं म्हटलं जातं. या मुद्द्यांचा कितपत प्रभाव एकंदर मतदानावर आणि निकालावर होईल? मतदानावर प्रभाव कमी का होतो माहितीये ना, कारण लोकांना तुमच्या अजेंडामध्ये ते दिसत नाहीत. लोकांना मतदार तुमच्या अजेंडामध्ये, तुमच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, तुमच्या राजकीय पक्षाच्या विचाराच्या चिंतनामध्ये मतदाराला तो सापडत नाही, म्हणून तो मतदानाला येत नाही. आणि राहिला प्रश्न अनिल परबांच्या आरोपांचा, तर आता आरोप तर चालू राहणार ना, निवडणूक आहे, त्यांना लोकशाहीने स्वातंत्र्य दिलंय. मतदान केंद्र मागच्या निवडणुकीच्या वेळेस मुंबई शहरात किती होती आणि उपनगरात किती आहेत ह्याचा तुम्ही जरा शोध घ्या, तुम्हाला तो आकडा सापडेल, तो पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे. आणि मग वाढलेला मतदार केंद्रांचा आकडा काय सुचवतो की मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. म्हणजे गेल्या वेळेस ज्या उपनगरांमध्ये मला असं वाटतं 60-65च्या घरातच वोटिंग सेंटर्स होती, ती 93 आहेत यावेळेस. मुंबईत 18-19 होती, ती यावेळेस 39-40 30-40च्या घरात आहे.
त्यामुळे मतदार इन्व्हॉल्व्ह होतोय. राजकीय पक्षांनी ठरवायला लागेल मतदार तुमच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहे का. मतदारांची वाढती संख्या कुणाच्या पथ्यावर पडेल नेमकी? प्रत्येक पक्ष दावा करतो तसा मी पण करेन, आमच्याच पडेल. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता म्हणालात की मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं आणि सातत्याने त्याची चर्चा होते की शिवसेनेचं एक ग्रासरूट पर्यंतचं केडर मुंबईमध्ये आहे आणि त्यांना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणं खूप सोपं आहे, कारण शिवसैनिक असतील, शाखा प्रमुख असतील, अशी एक त्यांची शृंखला आहे. मतदारांना, पदवीधरांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं आव्हान तुम्ही आणि भाजप आणि महायुती कशा प्रकारे पूर्ण करणार आहे? शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली ती संघटना आहे आणि तुम्ही जसं म्हणालात तसं तिची एक व्यवस्था आहे, स्ट्रक्चर आहे, स्वतःचा एक मतदार आहे, त्याला साथ घालण्याची आणि त्याच्याकडून प्रतिसाद मिळवण्याची त्यांची एक व्यवस्था आहे. भारतीय जनता पक्षाची सुद्धा आहे, मित्र पक्षांची सुद्धा आहे. मतदान म्हणजे मतदार कोणाला निवडतो हा कौल असेल आणि माझा तर मतदाराला आग्रह आहे की तुम्ही बाहेर या, तुम्ही मतदान करा, मुंबईसाठी मतदान करा, तुमच्या पुढच्या 2-4 पिढ्यांच्या भविष्यासाठी मतदान करा, मतदान करा, एवढंच माझं यावर म्हणणं आहे, भाष्य. खूप खूप धन्यवाद. तर हे होते मुंबई तरुण भारतचे संपादक आणि भाजपचे मुंबई पदवीधरचे उमेदवार किरण शेलार, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक अजेंडा, एक चतुसूत्री, विकासाची चतुसूत्री, आपला अजेंडा काय असेल, आपला मॅनिफेस्टो काय असेल, तो खऱ्या अर्थानं मांडलाय. मुंबईकरांशी निगडीत असलेले दैनंदिन जीवनातले मुद्दे, परंतु ज्याचा या निवडणुकीमध्ये कुठेही समावेश दिसत नाही, अशा मुद्द्यांचा समावेश त्यांनी आपल्या प्रचारामध्ये करून घेतलाय. त्यासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र आमचा फोकस हा मतदारांना मतदान कशा प्रकारे करून घेता येईल यावरती असेल आणि मतदारांनी अधिकाधिक मतदान करावं असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलं. खूप खूप धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.